कला, क्रीडा, संस्कृती, मनोरंजन, अर्थकारण, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा, त्यांच्याशी इंटरव्ह्यूज करून त्यांच्या आयुष्यावर टाकणार आहोत एक नजर, एक फोकस. इंडिया टीव्ही न्यूजचा टॉक शो फोकस, समाजातील प्रश्नांवर एक नजर. नमस्कार. इंडिया टीव्ही न्यूजचा टॉक शो फोकस, समाजातील प्रश्नांवर एक नजर. आजच्या या दुसऱ्या भागात दादू सोबत आपण पुन्हा चर्चा चालू ठेवूया. दादूस, मागच्याच भागाप्रमाणे मला पुन्हा एकदा तुमच्या जुन्या आठवणी जाग्या करायच्यात. आपली जी सुरुवात झाली ती कशी होती? म्हणजे कुठलं गाणं किंवा जो पहिला प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स होता तो कुठला होता? सर्वप्रथम या क्षेत्रात येण्याआधी मी स्वतः डान्स करायचो. म्हणजे लग्नसराईमध्ये नाचण्याची सुरुवात, हळूहळू स्टेजला, आणि नंतर मग मी जॉली डान्स ग्रुप असा एक या नावाने भिवंडीमध्ये डान्स ग्रुप स्थापन केला आणि त्याचे बरेचसे कार्यक्रम केले. ते करत असताना असं वाटलं की आपण आणखी काहीतरी पुढे जाऊन थोडंसं केलं पाहिजे. मग असं वाटलं की गायनाचे कार्यक्रम आपण सुरुवात करूया. ते करत असताना भिवंडीतले नवोदित कलाकार घेतले सोबतीला, त्यांना तयार केलं, घरी रेसल ठेवून असं तयार करायचो आणि सगळ्यात पहिले कार्यक्रम सादर केला तो माझ्या स्वतःच्या वाढदिवसामध्ये. ही खूप माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्या घरच्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं आणि तिथून मग हा वाढदिवस सुरुवात झाला. अर्थात सुरुवात तुम्ही केला तुमच्या वाढदिवसापासून, पण त्यानंतर जे काही तुम्ही कार्यक्रम करत आलात तर त्या कार्यक्रमापासून आज जे तुम्ही एका शिखरावर पोहोचलेले जे कार्यक्रम आहे याच्यात मानधनामध्ये काय फरक पडला? मानधनामध्ये बराच प्रकारे फरक पडला. कारण सुरुवातीला मी जी सुरुवात केली ते मी ज्यांच्याकडे पूजा आहे, सर्व काही कार्य आहेत, त्यांना मी स्वतः जाऊन विचारायचो की आपण आमच्याकडे कार्यक्रम करूया, आम्ही माझ्या वतीनं मी करतो. आणि आता मात्र लोक मला स्वतःहून वाटेल तेवढं मानधन देऊन मला बोलवतात आणि खूप प्रेम देतात. खूप बरं वाटतंय. सुरुवातीला आपला जो ग्रुप होता जॉली ग्रुप, ज्यापासून आपण सुरुवात केला, आज देखील तोच ग्रुप आपल्या सोबत आहे? हो, मी जॉली बीट्स आता 27-28 वर्ष मला या नावाला घेऊन झाली. जॉली बीट्स ऑर्केस्ट्रा मी ओपन केला. मग हळूहळू त्याचं रूपांतर मी हिंदी मराठी कार्यक्रमाचं दादूस आला रे असं केलं आणि तेच कलाकार माझ्यासोबत आज देखील काम करतात. खूप बरं वाटतं. याच एक त्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे की आजकाल बरेच कलाकार एका मोठ्या स्टेजला पोहोचले की स्वतःचे क्लासेस काढतात आणि लोकल परफॉर्मन्सला किंवा लोकांना प्लॅटफॉर्म देतात. तर असं आपण का नाही केलं? क्लास काढतात ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून नवीन कलाकारांना शिकायला मिळतं किंवा त्यात थोडंसं उत्पन्न देखील होतं. परंतु माझ्या संदर्भामध्ये असं मला करताना वेळच नाही माझ्याकडे, कारण मी सगळ्या सोशल वर्कमध्ये किंवा कलाकारांसाठी येते. बाकी नवोदित कलाकारांना माझ्या डायरेक्ट कार्यक्रमातून मी संधी देत असतो. मग ते डान्सर असो किंवा सिंगर असो, त्यांना डायरेक्ट मी शोला बोलून त्यांना गायकाची त्यांची टेस्ट घेतो किंवा डान्सर असले त्यांना संधी देतो. असं प्रकार मी करतो सध्या. परंतु क्लास खोलण्याची संधी मला म्हणजे येते, परंतु मी करण्यासाठी मला तेवढा वेळ नाही माझ्याकडे. म्हणजे तुम्ही एका कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळवून देताय अर्थात. आणि दादूस, महाराष्ट्रभर दादूस हे नाव तर प्रचंड प्रसिद्ध आहे, पण महाराष्ट्राबाहेर म्हणजे भारतात, विदेशात काही कार्यक्रम किंवा एखाद्या असा कार्यक्रम की ज्याची खूप आठवण लक्षात राहिली, असा एखादा कार्यक्रम? माझ्या संपूर्ण टीमला मॉरिशससाठी जाण्याचा योग आलेला. परंतु महाराष्ट्रात बरेचसे शो केले. ते करत असताना एक योग माझ्या आयुष्यात असा आला की सांगताना खूप बरं वाटतंय की आजपर्यंत जगामध्ये असा कोणाचाही सत्कार झाला नाही, असा सत्कार तुमच्या या दादूसचा झाला गुजरातमध्ये. अक्षरशः त्या ठिकाणी गुजरातमध्ये गेल्यानंतर रक्त तुला, एका साईडला रक्ताच्या बाटल्या ठेवल्या आणि एका साईडला दादूसला बसून त्या कार्यक्रमामध्ये रक्त तुला दादूशी केली. हा एक माझ्या आयुष्यातला न विसरणारा क्षण खूप मोठा आहे. पण रक्त तुला म्हणजे ते रक्त कसं, म्हणजे विकत घेऊन लॅबमधून का कशा पद्धतीने? गुजरातची एक संस्था आहे जे ब्लड डोनेटचं प्रतिवर्षी काम करतात. त्यांनी पाहिलं, माझा कार्यक्रमावर पाहिला आणि त्यांनी असं विचार केला की या माणसाला यंदा आपल्याला बहुमान द्यायचा आहे, सन्मान द्यायचा आहे. त्यांचा मला फोन आला की आप हम वर्ल्ड में किसी का स्वागत नहीं हुआ, सत्कार नहीं हुआ, ऐसा हम करना चाहते हैं, आम्ही असं करू इच्छितो तुमचा सत्कार. मग त्यांनी माझी मीटिंग केली आणि माझं वजन केलं त्यांनी. तर त्यावेळेस मला प्रश्न पडला की हा प्रकार काय, वजन केलं माझं. तर 85 माझं वजन होतं असं म्हणजे. तर मग त्या हिशोबाने त्यांनी तिकडे
मला नंतर डिक्लेअर केले की आम्ही तुमचं रक्तामध्ये वजन करणार आहोत. मग त्या संस्थेने सकाळपासून संध्याकाळपर्यंत रक्ताचा कॅम्प डोनेटचा कॅम्प रक्त डोनेटचा कॅम्प भरवला आणि त्या बाटल्या ज्या जमल्या रक्ताने त्या बाटल्या एका तराजूत ठेवून रक्त तुला माझी केली आणि हे रक्त डोनेट केलं. म्हणजे माझ्या वजनाचं रक्त कोणातरी अंगात जाणार आहे, मला खूप या गोष्टीचा अभिमान आहे. खरंच खूप छान. म्हणजे नुसतं महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगात ही पहिली घटना असेल की एखाद्या कलाकाराचं रक्त तुला, म्हणजे सोनं, चांदी, पितळ, बऱ्याच गोष्टीची तुला केली जाते, पण प्रथमच हे ऐकलं जात आहे की एखाद्या कलाकाराचे इतके फॅन्स, इतकं फॅन फॉलोइंग, इतके चाहते आहेत की त्यांनी रक्ताची तुला केली. खरतात ही जगातली नंबर 1 ची घटना आहे आणि ती व्यक्ती आहे अर्थातच महाराष्ट्रच नव्हे तर आपला भिवंडीचा दादूस. अर्थात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. खरंच खूप छान घटना आहे आणि आज फोकसच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना दादूसच्या बाबतीतली ही गोष्ट प्रथमच कळते. खरंच खूप छान. दादूस, तुम्ही आता बऱ्याच पद्धतीने कार्यामध्ये वावरत आहात. सोशल कॉज म्हणजे सोशल गोष्टींसाठी कधी, सामाजिक कार्यासाठी कधी सपोर्ट तुमच्यातर्फे झालाय का? हो, खूप लोक माझ्याकडे येतात की आम्हाला ह्या कामासाठी थोडी आपण पावतीद्वारे मदत करा, हे करा. तर मी त्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की तुम्ही मदत माझ्याकडून घ्याल तर चांगल्या प्रकारे आणि एक वेगळ्या पद्धतीने घ्या. मी तुम्हाला 5,000 देण्याने बस झालं, परंतु मी त्यांना सांगत असतो की माझा कार्यक्रम तुमच्यासाठी खास चॅरिटी शो तुम्ही लावा, त्यातून लाखो रुपये जमतील ते तुम्ही तुमच्या या कार्यासाठी वापरा. या पद्धतीने प्रत्येक येणाऱ्या माझ्याकडे माणसांना सांगत असतो आणि मी आता देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो की असं काही माझ्याला एक सेवा असली तर दादूस अर्ध्या रात्रीलासाठी तुमच्यासाठी तयार आहे, नक्की एकदम. दादूस, आपल्या वडिलांबद्दल तर आम्ही ऐकलंच मागच्या भागामध्ये, तर वडिलांमुळे हा वारसा तुम्हाला पुढे कंटिन्यू झाला. आज अशी माहिती आहे की आपल्याला 3 मुलं आहेत, तर तुमची इच्छा आहे का किंवा आपल्या फॅमिलीची ही इच्छा आहे की मुलांनी देखील त्यामध्ये यावं का, ते आलेले आहेत? हो, आता हे कला म्हटलं तर हा गुण वडिलांचा आहे तर तो मुलांमध्ये उतरणारच. जसं माझ्या वडिलांच्या मार्फत माझ्यामध्ये गुण हा होता आणि आला, तसं माझी मुलं आत्ता देखील लहान आहेत, परंतु ते मुली गाण्यामध्ये, नृत्यामध्ये एकदम अतिशय सुंदर नृत्य करतात. मुलगा देखील आत्तापासूनच सगळे गाणे त्याला पाठ, पप्पांचे नवीन कुठले गाणे ते त्याला पाठ असं आहे. परंतु माझी इच्छा खूप आहे की त्यांनी या क्षेत्रात यावं, परंतु पहिले सर्वप्रथम त्यांनी आपल्या शिक्षणावरती लक्ष दिलं पाहिजे, कारण शेवटी शिक्षण महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. शिक्षण झालं की आपण मात्र सगळे आनंद, सगळे गुण, सगळे संपन्न किंवा आपले सगळे शौक पुरे करू शकतो. त्यामुळे शिक्षणात त्यांनी पहिले उतरावं, नंतर ते ह्या क्षेत्रात माझ्यासोबत येतीलच. आपले वडील तर आपले गुरु होतेच, पण आपल्या गुरुविषयी काही, म्हणजे ज्यांच्यामुळे आपण या फील्डमध्ये आलात, वावरलात आणि आज एका यशाच्या शिखरावर आहात, तर आपल्या गुरुबद्दल काही सांगा. खूप बरं वाटतंय मला आज आणि आवर्जून माझे गुरुजी स्वर्गीय आनंदजी पांचाळ साहेब, वयाने खूप मोठे किंवा आत्तापर्यंत त्यांची गाणी ऐकून मी सुद्धा लहानाचा मोठा झालो. माझ्यासारखे आपण देखील त्यांचे गाणे ऐकून त्यांच्या गीतांवरती नाचले असे आमचे आनंद पांचाळ साहेब हे मला गुरुसारखे लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी बरंच काही शिकलो की शूटिंग असले तर कॅमेराला आपला फेस कसं जायचं आहे, कुठल्या गोष्टी कशा वागताना, हे करत असताना त्यांच्याकडून मला सहभाग खूप लाभला आणि अशीच त्यांची आठवण आपल्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी आत्ता शेवटचं गाणं गायलेलं, अल्बमचं नाव आहे दादूस यायला कोलीवाऱ्यान. त्या अल्बमचं टायटल सॉन्ग देखील त्यांनी गायलेलं आणि ते आयुष्यभर माझ्यासोबत राहील. दादूस, आपण तर अनेक गाणी गाताच, पण तरी देखील आपलं कोणतरी एक इन्स्पिरेशन असेल, म्हणजे एक सिंगर, एक खूप आवडता गायक, असा आपला आवडता गायक कोण आहे? माझे गुरुजी हे खूप चांगले गायक होते आणि त्यांचं गायकीसुद्धा त्यांची तेवढी छान आहे किंवा सगळ्या गोष्टी ते, आणि तेच चांगले माझे गायक माझ्या आवडीचे होते. कारण मी त्यांचं जास्ती मग वडिलांच्या नंतर मला म्हणजे ते देखील वडिलांसारखेच लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी खूप छान, त्यांचं गायकी होती, त्यांचं लिरिक्स चांगलं होतं, ते चांगले संगीतकार होते. त्यामुळे माझे आवडते गायक म्हटलं तर आनंद पांचाळ. आणि अजून एक मला ज्यावेळेस मी भिवंडीचा दादूस ठाण्यापर्यंत गेला त्यावेळेस मला लाभलेल्या आमच्या गायिका सुनीता राजगिरे म्हणून माझ्या गायिका, त्या तेव्हापासून आत्ता देखील 28 वर्षाचा प्रवास करत असताना माझ्यासोबत आहेत. कारण त्यांनी देखील मला या क्षेत्रात खूप सहकार्य केलं. कलाकारांसोबत आपण कसं वागायचं, कसं काय त्यांना हँडल करायचं हे मला ते सांगत असतात. आणि त्यांच्या गायकीचा हातखंड मात्र आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नंबर 1 आहे अशा गायिका सुनीताजी. पण आजचे जे लिडिंग गायक आहेत, म्हणजे जे लिडिंग सिंगर आहेत, यापैकी कोणी आवडतात? मी अर्थात सगळ्यांबरोबर काम केलेलं आहेच, पण त्यामध्ये तुमचा खास आवडता गायक किंवा गायिका?
आता सध्या गायक सगळे खूप छान चालले. आदर्श शिंदे आहे, आपले अभिजित कोसंबी आहेत, नंदेश उमाप आहेत. हे सगळे आम्ही एकत्र गात असतो किंवा भेटीगाठी होत असतात आणि यांचे गाणेसुद्धा खूप ऐकण्यासारखे आहेत. खूप छान, बरं वाटतं जरा. दादूस, हल्ली आजचं जे जनरेशन आहे, म्हणजे आजची जी यंग जनरेशनच असं नाही, सगळंच आजचं जे जनरेशन आहे हे सोशल साईट्सवर खूप गुंतलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात ना, वेड लागलंय असं म्हणायला हरकत नाही. तर आज मार्केटिंगच्या तत्वाने किंवा सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी येतात. तर तुमचं काही असं प्लॅनिंग किंवा असं काही आयोजन आहे का फॉर सोशल मीडिया? हो, बरोबर. सध्या काय आहे की व्हॉट्सअप आणि फेसबुक हे खूप फॉर्मला चाललेलं आहे आणि माझे जवळजवळ 20 ते 25,000 फॅन्स FB वरती आहेत. तर मला असं वाटलं की एवढा फॅन्स वर्ग आहे, जर मी एखाद कॅसेट जर काढली फेसबुकला पकडून काहीतरी त्याच्या टायटलला घेऊन, तर माझी 15-20 हजार कॅसेट अशाच संपतील फॅन्सवर. त्यामुळे माझं एक नवीन टायटल आपल्या तरुण पिढीसाठी येतं आहे आणि खूप धमाल करतील त्याच्यावरती. टायटलचं नाव आहे दादूस ऑन फेसबुक, फेसबुकवर दादूस आला. हे अल्बम आता आपल्यासाठी लवकरच येत आहे मार्केटला. जर तो अल्बम जेव्हा येईल तेव्हा येईलच दादूस, पण आज आपल्या फोकसच्या प्रेक्षकांसाठी 2 ओळी होऊन जाऊ दे. ओके, मी सर्वप्रथम या फेसबुकवर दादूस आला या टायटलचंच गाणं मी स्वतः गायलं आहे, तेच आपल्यासाठी गातोय. झाला रे झाला आता धिंगाणा झाला, हे झाला रे झाला आता धिंगाणा झाला, आता फेसबुकवर बघा दादूस आला, हे रोखुंदरा थोडं श्वासाला उडणार आहे धुरुळा, सत्याचा कैवारी दादूस लय भारी, माणुसकीचा आहे बॉम्ब बॉम्ब बॉम्ब. झाला रे झाला धिंगाणा झाला, आता फेसबुकवर बघा दादूस आला. अरे वा, खरंच खूप छान. म्हणजे अल्बम येईल तेव्हा येईल, पण खास आपल्या फोकसच्या प्रेक्षकांना आज नक्कीच दादूस कडून हे दादूस ऑन फेसबुक हे गाणं पहिल्यांदा ऐकायला मिळालं. हे आपल्या फेसबुकच्या प्रेक्षकांनाच असं नाही, आपल्या फोकसच्या प्रेक्षकांना देखील हे गाणं पहिल्यांदा ऐकता आलंय. खरंच खूप छान दादूस. आणि लालूल्या हे गाणं सुद्धा सध्या खूप गाजतंय आणि मला एक हेही विचारायचं आहे की देवाची गाणी, म्हणजे ही गाणी तुमच्याद्वारे खूप बऱ्याच प्रमाणात सादर केली जातात, तर त्याचं काही खास कारण की देवाची गाणी भरपूर प्रमाणात गाण्याचं असं काही खास कारण आहे? हो, खूप कारण आहे. म्हणजे आई पावली दादूसला हा अल्बम माझा खूप आवडला लोकांना आणि तो अल्बम करत असताना एक वेळेच्या मंदिरात मला बरेचसे काही साक्षात्कार मला स्वतःहून तिथे बघायला मिळाले. असं करत असताना माझी कॅसेट आली, कारण मी मार्केटला अभ्यास केला की लोकांना जे पाहिजे तेच आपण गाणे बनवायचे. तर मला काही कॅमेरामॅन वगैरे सांगायचे की दादू हमको लड़के का हल्दी रहता तो गाना डबिंग को बहुत प्रॉब्लेम होता है. मग माझ्या डोक्यात थीम आली की दादूसाला हळदीला हे आपण कॅसेट लॉन्च करूया आणि लॉन्च केली. त्या कॅसेटमुळे संपूर्ण महाराष्ट्राबाहेर देखील ती कॅसेट वाजली. मला सांगताना असं वाटतं की अमेरिकेमध्ये ती कॅसेट वाजली आणि तिथून देखील मला फोन आहे की दादू तुमचे गाणे आम्ही इकडे अमेरिकेमध्ये ऐकतोय. काही लंडनला माझे मित्र गेले, तिकडे देखील त्यांनी ते गाणं वाजवलं आणि ते गाणं म्हणजे आई तुझा लालूल्या. खरोखर आई मला प्रसन्न आहे, आई पावली. तर दादूस, पुन्हा एकदा विनंती करतो, आपल्या फोकसच्या प्रेक्षकांसाठी एकदा लालूल्या होऊन जाऊ दे. हो, नक्कीच ना. आई तुझा लालूल्या डोंगरावर हाई घरू, आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घरू, आई तुला बापानी काय दिलं दानू गो, आई तुला बापानी काय दिलं दानू, तल अंघोलीला हौद दिलाय दानू गो, तल अंघोलीला हौद दिलाय दानू, आयलो. दादूस, खरंच म्हणजे तुमच्या आवाजामध्ये इतकी, म्हणजे 2 मिनिटं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. खरंच खूप छान गाता आणि आज म्हणजे मी जास्त बोलूच शकत नाही, पण खरंच असं वाटतं की आपण ही चर्चा थांबून ना फक्त तुमच्या गाण्यांचा किंवा तुमची गाणीच फक्त ऐकत बसावं असंच मला वाटतंय. तरी देखील तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तर तुमचे आभार आहेतच, आणि खास करून आमच्यासाठी आणि आपल्या फोकसच्या प्रेक्षकांसाठी ही गाणी देखील सादर केला त्याबद्दल देखील तुमचे आभार. दादूस, आता बरीचशी लोक छोटी कामं करून देखील आजकाल इंडस्ट्रीमध्ये लॉन्च होण्याचा प्रयत्न करतात, मग ती मराठी असो, हिंदी असो, सिरियल असो, तर असा तुम्ही कधी प्रयत्न केला नाही का अजून? हो, आता सध्या दादूस नाव सगळीकडे पोचलेलं आहे, त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीचं केलं दादूसला मागणी आहे
आता तुम्ही पाहिलं असेल टाइमपास पिक्चरमध्ये दादूस दादूस नाव घेऊन त्यांनी हायलाईट केलं. आणि मगाशी मी सांगितलं की शोधा अकबर ह्या नाटकात देखील मला त्याचं टायटल सॉन्ग येण्याची संधी लाभली. आणि त्या नाटकात देखील दादूस अकबराचं नाव दादूस ठेवलं आहे. आणि मध्ये नेहा प्रोडक्शन फिल्म्स आहे, त्यांच्या वतीने देखील मला सांगितलं की दादूस तुम्हाला आमच्या फिल्मसाठी काम करायचं आहे, नक्की तुमच्याकडे आम्ही कॅरेक्टर ठेवलेलं आहे. तर असे संधी आता दादूस नाव लोकांना पाहिजे म्हणून येत असतात आणि त्या पूर्णपणे करण्याची संधी मी लाभत आहे सध्या. दादूस, तुम्ही आता हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत आहातच. आता रिसेंटली ज्या तुम्ही मूवीज केल्या आहेत तर त्या कुठल्या, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना त्या मूवीज सांगाव्या, मराठी असो किंवा हिंदी असो? मूवीज सगळ्यात प्रथम मी आता इंटरनॅशनल चॅनल MTV यासाठी एक डॉक्युमेंटरी पिक्चर माझ्यावरती फिल्मित केला होता. बप्पीलेरी साहेबांचं कॅरेक्टर पकडून की नवोदित कलाकारांना मी त्याच्यामध्ये बप्पीलेरी रोलमध्ये शिकवतो आहे, संगीत शिकवतो आहे, असा तो डॉक्युमेंटरी पिक्चर होता. त्यानंतर सेकंड मी केलं डिझनी चॅनल, त्याच्यावरती खूप फेमस अशी मुलांसाठी असणारी सिरियल ईशान सिरियल, त्या सिरियलमध्ये देखील मला 3-4 एपिसोड काम करण्याची संधी मिळाली. तसंच एक मराठी पिक्चर बंद प्रेमाचे, त्याच्यामध्ये देखील म्युझिक डायरेक्टर म्हणून माझा एक रोल होता, तो अदा करण्याचा मला चान्स मिळाला. आणि नुकताच एक मराठी पिक्चर आपण सगळ्यांनी पाहिला की पिक्चरचं नाव आहे प्यारवाली लव्ह स्टोरी, त्याच्यामध्ये देखील म्युझिक डायरेक्टर अमित राज, डायरेक्टर निर्माता संजय जाधव यांच्या वतीनं मला त्या पिक्चरसाठी बोलवून एक गाणं गाण्याची संधी मिळाली. ते गाणं होतं हल्दुले नवरीचे वटा वटा गे पाय, हल्दुले नवरीचे वटा वटा गे पाय, हल्दुले नवरीची हल्दुली आहे गे वरमय, हल्दुले नवरीचे वटा वटा गे पाय. दादूस, सुपर, खरंच खूप छान, मस्तच तुमचं सिंगिंग आहे. आम्ही नेहमीच हे TV वर किंवा CD वर अल्बममध्ये बघतोच, पण आज पहिल्यांदा आम्हाला हा अनुभव घेण्याची संधी मिळाली. खरंच खूप छान. दादूस, आपण वेळात वेळ काढून आलात, पण जाण्या अगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आज भरपूर टॅलेंट लोकांमध्ये आहे, पण त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही. रादर प्लॅटफॉर्म मिळालाच तरी पण ती संधी मिळत नाही जी तुम्हाला किंवा आज जे गाजत कलाकार आहेत त्या लोकांना मिळाली आहे. तर त्या आपल्या कलाकारांना, जे आपला हा टॉक शो फोकस बघत आहेत, त्या कलाकारांना थोडंसं मार्गदर्शन करावं. बस एक आपला आवडता गायक कलाकार म्हणून मला तुम्हाला मार्गदर्शन फक्त एवढंच करायचं आहे की मेहनत करत राहा आपण. कारण मी देखील खूप मेहनत केली आणि एक खेडेगावातला दादूस आज आपल्या सगळ्यांच्या मनात पोचला, तो हळूहळू असंच मेहनत करून पोचलेला आहे. आणि कलाकारांनी मात्र एक लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात गोष्ट मोठी, ती म्हणजे की आपण लहानच आहोत. कलाक्षेत्रामध्ये असा कुठलाच गायक कलाकार नाही, कुठलाच डान्सर नाही की तो मी पूर्ण ट्रेन झालो, पूर्ण शिकलो, मी पूर्णपणे आता असं आयुष्यात कधीच होत नाही. माणसाचं जीवन हा एक स्ट्रगल आहे, आपण चालत राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला खूप काही रोजचं नवीन शिकायचं आहे. त्यामुळे मी देखील तेच केलं आणि आज देखील तेच करतो आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीवर लक्ष ठेवा की माणसाचं आयुष्य हे स्ट्रगलच आहे, शिकत राहा, त्याच्यातूनच शिकायला मिळेल, त्याच्यातच तुमचं नाव होईल. खरंच दादूसनी खूप चांगला संदेश दिला की नेहमी कधी आपल्याला परिपूर्ण समजू नये, कारण जेव्हा आपण पूर्ण होतो तेव्हा आपण संपतो. त्यामुळे नेहमी आपण शिकतच राहायला पाहिजे. खूप चांगला संदेश आज फोकसच्या माध्यमातून दादूसने आपल्याला दिला. दादूस, आज आपण आपला हा टॉक शो फोकस समाजातील प्रश्नांवर एक नजरमध्ये आलात, तर त्याबद्दल 2 शब्द. माझा जो आजचा दिवस आहे, जो मी एवढ्या तुमच्यासमोर बोलतो, हा खूप भाग्याचा दिवस आहे. आवर्जून आज इंडिया TV न्यूज चॅनलच्या वतीनं फोकस या कार्यक्रमातून मला तुमच्या समोर येण्याची संधी आणि 4 गोष्टी चांगल्या सांगण्याची संधी या फोकस कार्यक्रमातून मला मिळाली, त्याबद्दल मी धन्यवाद. आणि असंच माझ्याकडून लोकांसाठी संदेश देण्याचे मला तुम्ही परत बोलवा, मी नक्की येईन. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद दादूस. आपण पुन्हा एकदा सांगतो, वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपले आभार. आपण खूप चांगली चर्चा, चर्चा म्हणण्याची आपण खूप चांगल्या गप्पा मारल्या आणि त्या अर्थात आपले फोकसचे प्रेक्षकांनी ऐकल्या. अर्थात याच्यातून चांगला बोध प्रेक्षक आपले फोकसचे नक्कीच घेतील. धन्यवाद. इंडिया TV न्यूजचा टॉक शो फोकस, समाजातील प्रश्नांवर एक नजर, आपल्या सोबत होते संतोष चौधरी, अर्थात सर्वांचे लाडके दादूस.